शेतकरी दुष्काळ मागत आहे, काय त्याच्यावर आपण खरं आहे की गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी या सतत पाऊस असल्यामुळे पूर परिस्थितीच्या पण बऱ्याच गावामध्ये दिसायला मिळत आहे। आणि आत्ताच मी आणि आमचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे आम्ही कृषी अधिकारी आणि बाकीच्या जे सरकारची यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलत होतो ते आपण लवकरात लवकर पाहणी करून नोंद करावी, कारण शेतकऱ्यांना व्यवस्थित नोंदणी झाली तर त्यांना वेळेवर मदत करता येईल। आणि अजून पाऊस चालूच आहे आणि या वातावरणामध्ये अजून 1-2 दिवस नंतर पूर्ण अंदाज दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि बाकीच्या शासकीय यंत्रणांना मी स्वतः बोलतोय आणि सूचना करतो। सर, नुकताच बजेट सादर झाला, याच्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी त्यांना दिलासा मिळाला असा आरोप विरोधी करतायत। विरोधींना आरोप करायच्या शिवाय काही काम नाही आहे। कांदा उत्पादकांना आता काय भाव मिळून राहिलेला आहे हे तुम्ही स्वतः तिथे जाऊन पहा। आज उगीचंच म्हणजे राजकारण करणं, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक दुसऱ्यांच्यावर जागण्यापेक्षा स्वतः म्हणजे आत्मनिरीक्षण करायला पाहिजे की एवढे वर्ष अनेक महाशय जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी उत्पादकांच्यासाठी योजना कोणती आखली होती। आज हे खरं आहे की मागच्या काळामध्ये कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्यांना खूप नुकसान झालं। सरकारने आता या बजेटमध्येही, महाराष्ट्राच्या बजेटमध्येही काहीतरी तरतूद केली आहे सोयाबीनसाठी, कापसासाठी, इतर शेतकऱ्यांच्यासाठी। त्याप्रमाणे आत्ता मी संसदेमध्येही मागच्या जे अधिवेशनचा भाषण माझा होता त्यामध्ये सरकारला सूचना केली होती की आपण कांदा उत्पादकांच्यासाठी काहीतरी एक परमनंट योजना करा, कारण कांद्याचा भाव वाढते तेव्हा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येतो आणि भाव घसरतात तेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असतो। म्हणून काहीतरी अशी यंत्रणा करावी की ज्या अर्थानं दोन्ही बाजूला कुठेही अडचण न जाता शासनाने अशी योजना करावी की दोन्ही बाजूला न्याय मिळेल आणि खास करून जे शेतकऱ्यांची जी ओरड वारंवार येत असते ती कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे। लाडकी बहीण योजनेसाठी राज्य शासनाकडे जी तिजोरी आहे त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे, काय सांगण्या संदर्भात? लाडकी बहीण योजना एकदम यशस्वी योजना आहे, अभिनव योजना आहे। आपल्या भगिनीला 21 ते 65 वर्षापर्यंत जे लाभ मिळणार आहे आणि त्याच्या पुढेही 65 नंतरही बाकी योजनाच्या अंतर्गत लाभ मिळत राहणार आहे। हे आता पोटदुखी आमच्या विरोधकांना झाली आहे। अशी योजना, इतकी चांगली योजना शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा, वीज बिल माफ, फ्री वीज, 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत दिवसात वीज, अनेक बाकीच्या आता तरुणांना जे मानधन स्टायपंड म्हणून मिळणार आहे 6,000, 8,000 आणि 10,000 ज्या श्रेणीचा तरुण असेल तर हे सगळं स्वाभाविक आहे की हे आता त्यांना असं वाटते की आता पायाखालीची जमीन खसकून राहिली आहे, त्यामुळे असं आरोप करतात। आणि एक मी तुम्हाला नक्की सांगतो की महाराष्ट्रामध्ये अजित पवार जे व्यक्ती आहे ते अतिशय फायनान्स विभागाला गांभीर्यानं समजून काम करत असतात। पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये असेल तरच ते योजना द्यायला तयार राहतात। ती अजितदादाची ख्याती आहे, पण त्यांनी ही योजना देऊनसुद्धा बजेटमध्ये तरतूद करून ते तोटा नाही असंही त्यांनी व्यवस्था केली आहे। त्यामुळे विरोधकांच्या तोंड बंद झाले। आपल्यासोबत होते मात्र त्यांनी 250 लढणार मला राज ठाकरे काय बोलले ते मला पूर्ण म्हणजे वाचलं मी की 2-2.5 जागा ते लढू इच्छितात। आता ठीक आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं प्रत्येक पक्षाला हौस असते की माझे जास्तीत जास्त लोक उभे राहिले पाहिजे, निवडून यायला पाहिजे। मर्यादा कुठलाही गठबंधनमध्ये युती करत असताना ते राहणारच आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अनेक पक्षामध्ये लोक इकडे तिकडे जाण्याची ज्यांना इच्छुक असतात आणि तिकिटाची अपेक्षा असते ते जाणार। आणि जयंत पाटील यांची भेट घेतलेली आहे आपल्या पक्षाचे आमदार, त्याच्यावर काय सांगणार? नाही ते ठीक आहे। बघा आता निवडणुकीचा जे काळ आहे ना त्यामध्ये काही ना काही प्रत्येकांची इच्छा असते की मला उभा राहायचं आहे, निवडणुका लढायची आहे
आणि हे सगळ्या पक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे आत्ता ते तुम्ही जे मला विचारतात ती गोष्ट वेगळी, मला ते पूर्ण माहिती नाही आहे बाबाजानीबद्दल. पण शेवटी आता निवडणुकीच्या या दरम्यान तुम्हाला प्रत्येक पक्षामध्ये, कारण इच्छुक अनेक असतात, जागा कमी आहे, 3 पक्ष या बाजूला आहे, 3 पक्ष त्या बाजूला आहे प्रामुख्यानं, आणि त्यामुळे एखाद्याला मिळाली तर दुसऱ्यांच्या मनामध्ये स्वाभाविक आहे की इच्छा असते. पण मी त्याच्यावर जास्त काही आता भाष्य करत नाही, मला पूर्ण माहिती घेऊ द्या. पण एवढं नक्की आहे की या दरम्यान 2-3 महिन्याच्या या दरम्यान तुम्हाला सगळ्या पक्षामध्ये असा काही ना काही वाटचाल दिसेल. 2-3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि आपण 2 जागा वाढवून देऊ अशा बोललेले होते. कुठली असं जागा आहे की प्रत्येक ठिकाणी मी म्हटलं ना की आम्ही इलेक्शनच्या तोंडावर आम्ही आमच्या जागा कशा वाढतील आम्ही सगळेच प्रयत्न करणार आहोत. ते स्वाभाविक आहे. आत्ता मी काही सांगू शकत नाही. महायुती आमची आहे, त्यामध्ये सगळ्या नेते बसून समन्वय केल्याशिवाय काही घोषणा करणं योग्य नाही. एवढंच म्हणेल की सगळ्या पक्षांना न्याय मिळेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.